तर आपण काल काहीतरी छोट्याशा क्युऱ्या पाहिल्या. क्युऱ्या म्हणजे त्यामध्ये आपण छोटेसे कीवर्ड पाहिले. जसे की इथे मी राईट करून ठेवले होते. जसं की आपण इथे सम पाहिले, ॲव्हरेज पाहिले, त्यानंतर मॅक्स, मीन. ओके. मग जे बाकीचे राहिलेत आपण ते पण मी फास्ट मध्ये एक्सप्लेन करतो. सेम आहेत. ठीक आहे. त्यासाठी मी काय करतो, आपला जो काय डेटाबेस आहे वर्क बेंचचा, तो डेटाबेस मी ओपन करतो. वर्क बेंच. अरे थोडासा टाइम लागेल माझ्या वर्क बेंचला. ठीक आहे. इथे वर्क बेंच ओपन झालं. त्यानंतर मी इथे प्रोजेक्ट सिलेक्ट केला, पासवर्ड टाकला माझा, इथे रूट एंटर केलं. ठीक आहे. जो आपला कालचा डेटाबेस होता तो डेटाबेस काय झाला इथे आता शो झालाय. स्क्रीन दिसत आहे सर्वांना का? झूम करू अजून मी थोडस? ठीक आहे, थोडस झूम कर, तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल. ओके, एवढं बस होईल. तर काल आपण एक डेमो नावाचा डेटाबेस बनवला. आज मी त्या डेटाबेसला फक्त यूज करतो. यूज झाला की आपल्या इथे मेसेज दिसेल ना? ठीक आहे, मेसेजची गरज नाही, जस्ट डेटाबेस यूज केला. त्यानंतर काल आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, त्यानंतर वेअर पाहिली, त्यानंतर मॅक्स पाहिलंय, त्यानंतर मिन कीवर्ड पाहिलाय, त्यानंतर सम कीवर्ड पाहिलंय, आणि त्यानंतर आपण ॲव्हरेज कीवर्ड पाहिलंय. ओके. तर मी काय करतो, इथे जो आपला डेटाबेसचा सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय टेबल आहे तो टेम्प्लॉय मी काहीतरी शो करतो. ओके. आता इथे टेबल आपला शो झाला. ठीक आहे. अजून एक कीवर्ड आहे, जसं की मी जेवढे कीवर्ड आपण घेतो ते एका फाईलमध्ये मी राईट करतो. जसं की आपण काल घेतलंय मीन, त्यानंतर मॅक्स, त्यानंतर सम, त्यानंतर ॲव्हरेज. एवढे आपण 4 पाहिलेत. बाकीचे तुम्हाला माहिती आहे, क्रिएट, वेअर. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे. आता आपण मीन पाहिले, मॅक्स पाहिले, सम पाहिले, ॲव्हरेज पाहिले. त्यानंतर अजून एक कीवर्ड असतो काउंट म्हणून. आता काउंट म्हणजे काय, की जसं की मी तुम्हाला बोललो की तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, तर तुम्ही काय करता, पहिल्या बँच पासून ते लास्ट बँच पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 जितके स्टुडंट असतील तेवढे तुम्ही काय करता, काउंट करता. म्हणजे समजलं काउंट काय करायची? ओके. मग आता मला काय करायची, की माझ्या डेटाबेसमध्ये किंवा माझा जो एम्प्लॉय नावाचा टेबल आहे त्या टेबलमध्ये किती एम्प्लॉय आहे ते मला काय करायचं आहे, काउंट करायचे. मग त्यासाठी जस्ट मी एक मेसेज राईट करतो, कमेंट काउंट एम्प्लॉय लिस्ट म्हणून. ओके, काहीतरी अडचण असं काहीतरी बोलू आपण. मग आपल्याला जेवढे काही एम्प्लॉय आहे किंवा जेवढे काही आपल्याला डेटाबेसमध्ये एम्प्लॉय आहेत त्याची आपल्याला काउंट पाहिजे असेल तर आपल्याला कोणता कीवर्ड यूज करायचा आहे? काउंट. जसं की ॲव्हरेज साठी ॲव्हरेज, एव्हीजे, सम साठी सम, त्याच प्रकारे आपल्याकडे काउंट नावाचं वर्किंग कसा करतो एकदा चेक करून. सिलेक्ट काय करायचे आपल्याला, काउंट. काय काउंट करायचे आपल्याला इथे? एम्प्लॉय करायचे. जसं की मी ते सांगतो, EMP अंडरस्कोर ID, आणि ते सांगणार फ्रॉम कुठून काउंट करायची तुला, EMP टेबल मध्ये. जस्ट ही क्युरी मी रन करतो. रन केल्यानंतर इथे बघा किती आलाय काउंट मला. काउंट एम्प्लॉय ID किती आला इथे? 4 आला. समजलाय काउंट कीवर्ड? ठीक आहे. अरे इझी आहे एकदम. ठीक आहे ना. अजून आपल्याला पुढे जायची, त्यामुळे मी थोडस जास्त एक्झाम्पल घेत नाही, जस्ट तुम्हाला मिनिंग सांगतो. काउंट झाला, मीन झाला, वगैरे वगैरे. त्यानंतर एक असतो असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. माहिती आहे तुम्हाला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर? ओके, जस्ट आपण इथे काय करू, असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला एक असं काहीतरी नंबर दिले, जसं की 1 3 4 7 6 9, त्यानंतर इथे मी बोललो 2. आता मी काय म्हणणार तुम्हाला, की जे हे नंबर दिलेत तुम्हाला ते नंबर तुम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये लावा. मग तुम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे असेल तर तुम्ही काय करता, 1 लिहिताना इथे 2 येईन, इथे त्यानंतर 3 येईन, 4 येईन,
5 नाही म्हणजे 6 आहे, 6 नंतर 9. हे झाली काय असेंडिंग ऑर्डर, बरोबर ना. आणि ह्यालाच म्हणलं तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्ही ही लिस्ट काय करा, राईट करा. मग डिसेंडिंग मध्ये काय राहणार की जो काय सर्वात मोठा आहे, जो काय सर्वात मोठा आहे तो मोठा पहिल्यांदा येईल. त्यानंतर सेकंड मोठा कोण आहे की 6, त्यानंतर इथे कोण येईल 4 येईल, त्यानंतर इथे 4 नंतर 3 येईल, इथे परत 2 येईल आणि 2 नंतर 1 येईल. हे काय झाले असेंडिंग ऑर्डर. आणि ही कोणती ऑर्डर झाली डिसेंडिंग ऑर्डर. समजतंय असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. मग सपोज आपल्याकडे जो डेटा आहे किंवा जो आपल्याकडे टेबल आहे त्या टेबल मध्ये असा कसा तरी डेटा भरलाय. 1 नंबरचा एम्प्लॉय खाली गेलाय, 2 नंबरचा वरती शो होतोय, 3 नंबरचा असा होतोय, बरोबर ना. सिरियल व्हायचं. ठीक आहे. भविष्यात तुम्ही प्रोजेक्टवर काम करायला गेलात तिथे हे होण्याचे चान्सेस आहे. मग त्या टायमाला आपल्याला डेटा असेंडिंग ऑर्डरने पाहिजे असेल तर काय करायची माहितीये, जस्ट इथे क्युरी काय बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर. युजर नावाच्या टेबल मधून तुम्हाला काय करायचंय ऑर्डर बाय, समजते ना. त्या डेटाची ऑर्डर कोणती असणार आहे असेंडिंग ऑर्डर असणार. कुणाची एजची असणार आहे. जसं की मी तुम्हाला दाखवतो आता. जसं की आता इथे बघा जो सॅलरी नावाचा कॉलम आहे, सॅलरी नावाच्या कॉलम मध्ये सगळ्यात जास्त सॅलरी कुठे 20,000 आहे, त्यानंतर 12,000 आहे आणि त्यानंतर 10,000 आहे. ओके. मग आपल्याला आता असेंडिंग ऑर्डर मध्ये कसं येणार, पहिल्यांदा 10 येईल, त्यानंतर सेकंड 10 येईल, थर्ड नंबरला 12 येईल आणि फोर्थ नंबरला 20 येईल. ठीक आहे ना. असा काहीतरी डेटाबेस असणार आहे. मग तो डेटाबेस तसा करण्यासाठी मी इथे काय करतो ASC ऑर्डर डेटा असा एक मेसेज राईट केला. आता मला काय आता मला काय करायचे असेंडिंग ऑर्डरने डेटा लावायचे. तर मी काय सांगणार सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम काय आपला एम्प्लॉय, आणि त्या एम्प्लॉयची ग्रुप बाय. आता ग्रुप बाय म्हणजे काय, ग्रुप बाय नाही सॉरी ऑर्डर बाय. मग इथे आपण राईट करायची फक्त ऑर्डर बाय. त्याची ऑर्डर काय असणार आहे, कोणाची ऑर्डर बाय करायची आपल्याला सॅलरीची करायची ना, सॅलरी. मग इथे राईट करा फक्त सॅलरी. आणि कशी करायची, तुला असेंडिंग करायची का डिसेंडिंग. असेंडिंग करायची असेल तर ASC राईट करायचं. अरे ऑर्डर बाय माहिती ना तुम्हाला, असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर सेम तेच आहे. जस्ट इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय टेबल मधून ऑर्डर बाय, कुणाची ऑर्डर करायची सॅलरी नावाच्या कॉलमची. कशी करायची असेंडिंग मध्ये. जस्ट ही क्युरी मी रन करतो, रन केली तर जसं बघा डेटा मला कसा शो झालाय आता 10,000. झूम करतो मी 10,000, त्यानंतर 10,000, त्यानंतर 12,000 आणि त्यानंतर झाली ते असेंडिंग ऑर्डरने. आता मला डिसेंडिंगनी करायची असेल तर काय क्युरी असेल ऑनलाईन मध्ये कसं असेल डिसेंडिंग. ऑनलाईन मेंबर बोला बरं, तुम्ही मेसेज मध्ये सांगा किंवा मला तुम्ही माईक चालू करून बोलू शकता. सांगा बरं काय असणार आहे क्युरी. डिसेंडिंग साठी काय आहे फक्त DESC. ओके शॉर्टकट आहे त्याचा. जसं की मी इथे राईट करतो आता ओके. अरे इथे काय झालं पेज द्यायला लागतो. मग क्युरी काय राहणार आपली इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम, कुठून डेटा आणायचा EMP टेबल मधून. कसा आणायचा आहे ऑर्डरने आणायचा. मग इथे करायची ऑर्डर बाय. कुणाचा ऑर्डर बायने डेटा आणायचा आहे की आम्हाला आणायचा आहे सॅलरीचा आणायचं. ठीक आहे सॅलरीच आणायचं. इथे मी करणार सॅलरी. आणि कसा आणायचा आहे असेंडिंग आणायचं आहे का डिसेंडिंग आणायचं आहे. मग डिसेंडिंग साठी फक्त कीवर्ड काय आहे DESC. आणि जस्ट मी ही क्युरी रन करतो आणि रन केल्यानंतर बघा पहिल्यांदा आपल्याला 20,000 आलंय, 12 आलंय, त्यानंतर 10,000 आली आणि त्यानंतर लास्ट 10,000 आली.
एकदम इझी. अशा क्युऱ्या तुम्हाला माहित पाहिजे थोडं. ओके, समजलं एवढं? ओके. त्यानंतर ठीक आहे, टाईप करायला टाइम देणार आहे की कीवर्ड आहे, जसं तुम्ही एकदा ट्राय केले तर होऊन जाईल. आता आपल्या डेटाबेसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दाखवायचं म्हणलं, जस्ट मी ब्राउझरला जातो. ओके, डायरेक्ट लाईव्ह एक्झाम्पल दाखवू आपण. A2Z.com ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जातो किंवा मी ORG वर जातो. ठीक आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला फ्लिपकार्ट बेस्ट राहील ऑप्शन असं मला वाटतंय. आता हे बघा, वरचे हे बॅनर दिसतात ना तुम्हाला, ठीक आहे, जे आपल्याला टी शर्ट दिसतात किंवा शर्ट दिसतात. आता इथे बघा, शर्ट किती दिसतात आपल्याला? 1 2 3 4 5 6 दिसतात. असं किती दिसतात? 6 दिसतात. ह्याच्यापेक्षा जास्त दिसतात का? नाही दिसत. पण जो काही त्यांचा प्रोडक्ट नावाचा टेबल असणार आहे, त्या प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये किती डेटा असणार आहे? लाख, 2 लाख, 3 लाख, करोडो बी असू शकतो. मला माहित नाही किती असणार आहे त्याचा डेटा, बरोबर ना? पण त्यांनी जी काय आपलं फ्रंट पेज आहे, त्या फ्रंट पेजवर त्यांनी 6 डेटा शो केला. किती डेटा? 6 डेटा आहे. जसं की मला आता डेटाबेस मध्ये आलो आणि मला सगळा डेटा एका पेजवर प्रिंट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही आतापर्यंत क्युरी काय केली माहितीये? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP टेबल, अशी तुम्ही ही क्युरी राईट केली आणि ही रन केली क्युरी, तर तुमच्या जी काही एम्प्लॉय नावाचा टेबल आहे, त्या टेबलमध्ये जेवढा डेटा आहे सगळा खरडून डेटा आहे, काहीच ठेवत नाही. पण मला काय करायचे, जे हे पहिले 2 युजर आहेत किंवा जे पहिले 2 एम्प्लॉय आहेत, ते एम्प्लॉईज मला काय करायचे? तेवढेच पाहिजे. बाकीचे पाहिजेत का मला? नाही. म्हणजे काय आलं इथे? लिमिट आलं. काय आलं इथे? लिमिट आले. म्हणजे आपल्याला डेटा घेण्यासाठी काय आलं इथे? लिमिट आले, बरोबर ना? मग आपल्याला लिमिटेड डेटा आणायचा असेल तर काय करायची? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय आणि इथे सांगायची लिमिट. काय सांगायची? आपल्याला लिमिट आणायचं नाही आणि त्या लिमिटच्या पुढे सांगा किती लिमिट आणायची तुम्हाला? मला 2च डेटा आणायचे. त्याच्या पुढे 2 राईट करा. इक्वल टू नका राईट करू, जस्ट इथे 2 राईट करायचे. केले राईट आणि ह्या क्युरीला मी रन करतो. जसं मी इथे रन केलं तर मला बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP लिमिट 2, तर डेटा किती शो झालेत मला इथे? आता 2 डेटा झाले तिथे. जसं की मी इथे लिमिट टाकलं 3, तर मला किती डेटा शो होतील आता? झाले 3. मी इथे एकच लिमिट टाकली तर किती डेटा शो होणार मला आता? एकच आहे. जसं की इथे मी 75 टाकली, तर जेवढे काय पहिले 75 कॉलम्स आहेत तेवढे 75 कॉलम काय होते मला? पण आता आपल्याकडे 75 आहेत का? 4च आहेत, म्हणून सगळे 4ही काय झाले इथे? शो झाले. समजतं इथे? जसं की मग आता आपण कोणते कोणते कीवर्ड पाहिले? ठीक आहे, आपण एक फाईल बनवली ना, जसं की मीन, मॅक्स, सम, ॲव्हरेज, काउंट, त्यानंतर ग्रुप बाय आणि EAS असेंडिंग ऑर्डर, आणि त्यानंतर आपण काय पाहिलं? डिसेंडिंग ऑर्डर. जस्ट हे सगळे काय आहेत? कीवर्ड आहेत. ओके, आता तुम्ही ऑनलाईन मेंबर म्हणता, तुम्हाला ट्राय करायला टाइम नाही. ओके ना? अरे तुम्ही ऑलरेडी, तुम्हाला डेटाबेस मध्ये क्युरी माहिती आहे सिलेक्टच्या, तुम्ही घरी गेल्यानंतर ट्राय करा एक एक क्युरी, एक एक कीवर्ड काय करतोय काय नाही करत. ओके, ह्यांचा यूज कुठे होतो मी ते पण तुम्हाला सांगणार आहे. जस्ट समजून घ्या फक्त कोण काय करतोय. आता जसं आपल्याकडे मॅक्स, मीन, काउंट, ॲव्हरेज, त्यानंतर ऑर्डर बाय, असेंडिंग, डिसेंडिंग, असे आपल्याकडे कीवर्ड होते. त्याच प्रकारे अजून एक कीवर्ड आहे, त्या कीवर्डचं नाव आहे लाईक. काय? आता लाईक म्हणजे काय? लाईक म्हणजे काय? आवडणे. अरे तुम्हाला लाईक म्हणजे ते माहिती आहे ना? ठीक आहे. डेटाबेस मध्ये लाईक कीवर्ड ह्याचा वेगळा मिनिंग. काय होतो? वेगळा मिनिंग. आता या लाईक कीवर्डचं तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवू का? चला फ्लिपकार्टला जायचं आणि इथे कोणता मोबाईल घ्यायचा आपल्याला? मोबाईल कोणता घ्यायचा? 17 प्रो घ्यायचा? रेडमी घ्यायचा का? रिअलमी? अरे इथे बघा, मी स्पेलिंग काय टाईप करतो ते बघा आपल्याला. ओके ना? जसं की मी इथे
ऑनलाईन मेंबर लक्ष द्या इकडे. लाईक हा कीवर्ड कुठे यूज होतो तुम्हाला एकदम इझी समजून जाईल. हा काय सर्च बार आहे आणि सर्च बार मध्ये मी इथं अरे रियल स्पेलिंग बरोबर आहे काय? स्पेलिंग बरोबर आहे का ते सांगा मला. नाही. आणि मी एंटर करतो. स्पेलिंग काय टाकले मी चुकीचे टाकले. तर मला हे कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट शो झाले. स्पेलिंग मी काय टाकली तरी मला रिअलमी कंपनीचे प्रोडक्ट कसं काय शो झाले. त्याला काय माहितीये याला रिअलमीच पाहिजे ह्याने तर वेगळंच राईट केलंय. कस काय असं झालंय ना. गुगलला गेला तुम्ही इंस्टाग्रामची स्पेलिंग चुकीची टाकली तरी ते प्रोडक्ट बरोबर येतोय है ना. तुम्हाला माहितीये तुम्ही परत चॅट जीपीटीला टाकलं चॅट जीपीटीला सांगतात तुम्ही गिव मी द गिवची स्पेलिंगच चुकली. नाही नाही लगेच दुसऱ्या मित्राला नाही माझं चॅट जीपीटी ट्रेन केलंय मी त्याला तो माझं ऐकत होता है ना. अरे तसं नाही कारण ते टेक्नॉलॉजी त्यांनी बेटर बनवली. ओके जी सिस्टीम आहे त्यांनी बेस्ट बनवली. जसे की आपण चुकीची स्पेलिंगनी सर्च केलं तरी तो काय करतो आपल्याला जो डेटा पाहिजे तो डेटा आणून देतो. म्हणजे लाईक कीवर्ड हा सर्चिंग साठी होतो. ओके. जसं की तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवायचं बोललं तर मी तुम्हाला आता डायरेक्ट आपल्या टेबलमध्ये एक्झाम्पल दाखवू शकतो. पुढे टेबल इथे ठीक आहे. आता इथे जाऊ आपण. कमेंट राईट करायची गरज नाही जस्ट मी डायरेक्ट तुम्हाला कमेंट राईट करतो म्हणजे समजेल तुम्हाला. लाईक की ओके. आता मी सर्च करणार ए बी. काय सर्च करणार मी ए बी. काय सर्च करणार आता ओके. तुम्ही मला एक्झाम्पल सांगा ठीक आहे साई. मला ज्याचं एबीसी नाव आहे तो एम्प्लॉय मला घेऊन यायचे तर मी काय करणार सांग क्युरी. मी राईट करतो इथे सांगा. तुला जे वाटते तुला जे माहिती आहे त्याने तू डेटा आणू शकतो ती क्युरी मला सांग सांग. मग सांग ना काय क्युरी. सिलेक्ट अरे सिलेक्टची स्पेलिंग ना सिलेक्ट अरे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP हा एम्प्लॉय नेम असंच ना EMP अंडरस्कोर नेम इक्वल टू का वेअर राहिला आहे का वेअर. अरे करू का वर आहे मग सांग ना तसं. ठीक आहे हा ओके. त्यानंतर लाईक मग संगीत काय करणार की मला ज्याचं नाव एबीसी नाव आहे तो एम्प्लॉय मला सिलेक्ट करायचं तर क्युरी काय राहणार की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर एम्प्लॉय नेम इक्वल टू डबल कोड मध्ये आपण सांगणार एबीसी. तर ऍक्युरेट आपण ते नेम दिलं तर आपल्याला तो एम्प्लॉय भेटणार आहे. भेटला एबीसी नावाचा आणि मी इथे ईबी टाकला असतं तर आलाय का इथे नाही आलाय का नाही आला. पण मी फ्लिपकार्टला इथे रिअलमीची स्पेलिंग चुकीची टाकली तरी मला रिअलमीचे प्रोडक्ट शो झाले. तर इथे त्यांनी लाईक कीवर्डचा यूज करणार. आता हे डिफरंट सांगतो ओके. जसे की मी इथे सांगणार सिलेक्ट स्टार ठीक आहे. आपण लाईक कीवर्डचा मी यूज करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय नावाचा टेबल. ओके. एम्प्लॉय नावाचा टेबल त्यामधून लाईक डबल कोड ओके. आणि त्या डबल कोड मध्ये तुम्ही सांगू शकतात ABC ऍक्युरेट नाव दिले मी इथे ओके. आता या क्युरीला रन केलं तर एरर येईल का नाही एरर आहे ना. इथे आपल्याला कोलन दिला आहे म्हणून इथे रेड लाईन दिसते ओके. अरे काहीतरी मिसिंग दिसते मला असं वाटतंय. ठीक आहे वेअर युजर लाईक वगैरे 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 असं काहीतरी दिलंय ओके. त्याचा सिंटॅक्स थोडा वेगळा आहे माझ्या पण देणार नाही ओके. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय सगळा डेटा येणार आहे ओके. आणि ते सांगायचे वेअर. वेअर म्हणजे काय आपली कंडिशन असते इथे वेअर. वेअर काय करायचे आपल्याला की एम्प्लॉय अंडरस्कोर नेम आणि ह्याच्या पुढे मी ऍक्युरेट नेम दिलं तरच मला तो डेटा येणार. सपोज मला माहिती आता एखाद्या हिरोचं नाव काय
हे हा शाहरुख खान. ओके, तुमचं म्हणणं ओके. आता मी फक्त शाहरुख सर्च केलं, ठीक आहे, तर शाहरुख खान येणार आहे, सगळी शाहरुख खानची डिटेल येणार आहे, बरोबर ना. मग आता आता आपला जो काय टेबल आहे आपला, जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम कुठे आपली क्युरी इथे आहे, ह्या क्युरीला मी रन करतो इथे, तर चारही डेटा भेटलाय मला. ओके, जसं मी इथे सांगितलं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर एम्प्लॉय नेम इक्वल टू एबीसी सांगितलं तर मला तो अॅक्युरेट डेटा भेटणार आहे मॅच करून. ओके, मी एबी सांगितलं तर डेटा भेटणार आहे का? नाही. पण लाईक कीवर्डनी काय होतंय की लाईक कीवर्डनी थोडाफार डेटा मॅच झाला, म्हणजे त्याचं नेम मॅच झालं आणि त्याचं सरनेम मॅच नाही झालं, तरी तो डेटा काय करणार आहे, घेऊन येणार आहे. जसं की इथे बघा की मी इथे सांगतो लाईक डबल कोड मध्ये ABC सांगितलंय आणि ह्या क्युरीला मी रन करतो. जसं मी ह्या क्युरीला रन केलं तर मला कोणता डेटा भेटलाय, ABC. सर ह्या क्युरीने पण तोच डेटा भेटत होता, आहे ना. मग ह्या दोन्हीमध्ये डिफरंट काय, डिफरंट काय, फक्त तुम्ही लाईक कीवर्ड केलाय आणि डबल कोड मध्ये असं राईट केलं, बरोबर ना. पण आता मी इथे AB राईट केले, AB राईट केल्यामुळे डेटा आला किती, इथे मी काय केलं ABC राईट केलं, आलाय डेटा. आणि इथे मी AB राईट करतो, आलाय डेटा. AB राईट, ABC ला C ला रिमूव्ह केलं आणि इथे मी पर्सेंटेज टाकतो लास्ट मध्ये, काय टाकलं मी, आणि ह्या क्युरीला मी रन करतो, आला डेटा, आला का, ए टाकायचं का, बरं तुमचं म्हणणं ए टाक, आला डेटा. बरं ए नाही टाकत, बी टाकतो, येईल का डेटा, मला फक्त त्याचं फादरचं नेम माहिती आहे, नाही आला, ठीक आहे. ओके, इथे ए टाकला, ते पण घेणार आहे आपण, आलाय डेटा. म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय माहितीये की लाईक म्हणजे काय, की आपण लाईक मध्ये डबल कोड मध्ये सांगतो की पहिल्यांदी काही येऊ दे, पहिल्यांदी काय आलं पाहिजे, फक्त ए बी आलं पाहिजे, शेवटला काही पण येऊ दे, काय पहिल्यांदी ए बी आलं पाहिजे, लास्टला त्याला काही येऊ दे, ए बी सी येऊन दे, डी येऊन दे, ई येऊन दे, एफ येऊन दे, काय फरक पडणार आहे का, समजलंय. लास्टला आपण पर्सेंटेज टाकलाय मग. ओके, जस्ट मी याला कॉपी करतो आणि याला पेस्ट करतो खाली. आता मी याला काय सांगणार माहितीये, लास्टला फक्त सी आलं पाहिजे, पहिल्यांदा काही पण येऊ दे, त्यासाठी पर्सेंटेज, समजले ना. पर्सेंटेज काय करतोय, आता इथे आपण लास्टला टाकलं, मग आपण इथे काय सांगितलंय, पहिल्यांदा ए आला पाहिजे, ए नंतर कोणते लेटर आले तरी आम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, मग इथे मी काय सांगितलंय, पहिल्यांदा सी आला, पहिल्यांदा काय आला पाहिजे, सी आला पाहिजे, नाही लास्टला सी आला पाहिजे आणि पहिल्यांदा काही आलं तरी प्रॉब्लेम. जसं मी या क्युरीला रन केलं तरी आपल्याला डेटा भेटणार आहे, इथे कोलन राहिला, इथे मी कोलन टाकतो आणि क्युरीला रन करतो, तर भेटलाय एबीसी नावाचा डेटा, समजतंय. ठीक आहे, आता तुम्ही सर सांगितलं पहिल्यांदा ए आला पाहिजे, लास्टला काही पण येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे सांगितलं सर की पहिल्यांदा काही आलं तरी चालेल, लास्टला सी येईल, असं आपण राईट करू शकतो. ओके, मग मधलं काय करायचं आपल्याला, आहे की नाही, मधल्यासाठी काय करायचे, जस्ट दोन्ही कोण पर्सेंटेज टाका आणि मध्ये काय आलं पाहिजे, फक्त पहिल्यांदा काही आलं येऊन दे, सपोज इथे आलं असेल, ठीक आहे, इथे आलं ए बी सी तरी डेटा घेऊन येणार आहे, आणि इथे आलं सी बी ए तरी डेटा घेऊन येणार, इथे आलं एक्स बी झेड तरी डेटा, त्याला काही फरक पडत नाही, पहिल्यांदा काय आलंय त्याचा फरक पडत नाही, जे लास्ट आलंय तरी फरक पडत नाही, त्याला फक्त काय पाहिजे, मध्ये बी पाहिजे. जस्ट ही क्युरी आपण रन करून एकदा चेक करू. हॅलो, रन केली क्युरी, आलाय डेटा. ओके, मी अजून एक डेटा इन्सर्ट करतो, चारच डेटा आपण काम करतो, वेगळा दाखवतो, आले चारही डेटा. अजून एक डेटा मी इन्सर्ट करतो, इन्सर्ट करण्यासाठी आपण क्युरी राईट केली ना काल, ओके मी डबल राईट करतो, इन्सर्ट इनटू, बरोबर ना, इन्सर्ट असत ना, इन्सर्ट इनटू EMP राऊंड ब्रॅकेट, म्हणजे राऊंड ब्रॅकेट मध्ये काय काय इन्सर्ट करायचे ते सांगा. पहिलं आपल्याला इन्सर्ट करायची एम्प्लॉय, अरे सेकंड इन्सर्ट करायची आपल्याला, बोलून देऊ एकदा म्हणजे एरर यायचे नाही. सेकंड काय इन्स्टॉल इम्प्लिमेंट करायचे, EMP अंडरस्कोर मोबाईल. थर्ड आपल्याला इन्सर्ट करायची इथे
एम्प्लॉय डिपार्टमेंट आणि लास्ट मध्ये त्याची सॅलरी. ओके. आणि त्यानंतर इथे कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड, राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि त्यामध्ये आपण पहिली एम्प्लॉय नेम देऊ आपण इथे सपोज AXBZ. ओके. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर दिला मी इथे, असा काहीतरी एक रॅन्डम मोबाईल नंबर ठेवा. ओके. आणि मोबाईल नंतर आपल्याला काय द्यायचं, त्याचा डिपार्टमेंट द्यायची. ओके. मग आपण डिपार्टमेंट राईट करू इथे, त्याचं डी राईट करू आणि त्याची सॅलरी किती द्यायची, त्याला किती द्यायची सॅलरी सांगा बरं. 21,000 द्यायची त्याला. करीन का काम. इथे काहीतरी मिस्टेक झाली असं मला वाटतं क्युरी मध्ये. ठीक आहे. काय आलं इथे, EMP इन्सर्ट इंटू EMP आले. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाहीये इथं. सॅलरी व्हॅल्यू काय आलाय, क्युरीला प्रॉब्लेम काय आलाय. नेम कोमा दिलाय, सॅलरी दिली. सॅलरी आपण कशा स्टोअर केली, व्हेअर इंटिजर मध्ये केली ना. ठीक आहे, इंटिजर दिली. नंबर पण आपण इंटिजर स्टोअर केलाय. EMP अंडरस्कोर बरोबर आहे. इथे काय काय एरर, असंच व्यवस्थित दिसेल. ओके. क्युरीला रन करतो एकदा. इथे एरर आला. काय आला, यू हॅव अ स्किल सिंटॅक्स चेक. ओके, माय स्किल एरर आहे. सिंटॅक्स आपला कुठेतरी चुकला आहे. बरोबर का. इन्सर्ट इंटू एम्प्लॉय. ओके, डबल कोड मध्ये घेतला आपण. डबल कोड व्हॅल्यूज नंतर डबल कोड मध्ये डबल कर्ली ब्रॅकेट असतो का, राऊंड ब्रॅकेट असतो का, असतो का राऊंड ब्रॅकेट. मला पण सिंटॅक्स आठवणार आता. सर नंबर डबल कोड नसतो ना. आपण एम्प्लॉयचा टेबल बनवताना त्याला व्हेअरकार टाईप दिलाय, बरोबर ना. व्हेअरकार म्हणजे काय, स्ट्रिंग. त्यामुळे आपण त्याला काय केलंय, डबल कोड मध्ये टाकलं. जस्ट आता मला पण ठीक आहे, सिंटॅक्स मी पण विसरलो. नॉर्मल गोष्ट आहे, सिंटॅक्स विसरणं म्हणजे जास्त काही मोठी नाही गोष्ट. ओके. आता तुम्ही सांगा ना. ओके, सिंटॅक्स काहीतरी थोडस चुकलं असेल. मी पण ऍज इट इज कॉपी पेस्ट नाही करणार, फक्त एकदा सिंटॅक्स चेक करणार आहे. मायस्क्यूएल मध्ये स्ट्रिंग व्हॅल्यू साठी सिंगल कोड वापरतात. अरे एकदम छोटासा एरर आहे. काय आता की इथे आपण डबल कोड यूज करत नाही, इथे आपण सिंगल कोड यूज करतात असं ChatGPT ने मला सांगितलं आहे. जस्ट मी ते सिंगल कोड एकदा टाईप करून, डबल कोडचा पण प्रॉब्लेम नाही आहे ना. अरे अरे ठीक आहे, नंबर साठी नाही. जे पहिले व्हॅल्यू देतात ना आपण, जे कॉलम नेम देतो, ते कॉलम नेम डबल कोड मध्ये नसतात, सिंगल कोड मध्ये पण नसतात, दोन्ही कॉलम मध्ये कोड मध्येच नसतात. ते जस्ट असेच राईट करतात. ठीक आहे, सिंटॅक्स बरोबर आहे, फक्त आपण थोडस चुकलो कुठं तरी. ओके, तुम्ही मला सांगितलं नाही. ओके, क्युरीला रन केलं, एक डेटा इन्सर्ट झाला. इन्सर्ट झाल्यानंतर मी काय करतो, जेवढा आपला डेटा आहे तेवढ्या सगळा डेटा तुमच्या पुढे मी शो करतो. झालाय आपला टेबल शो. टेबल मध्ये किती डेटा आहे आता, 5 डेटा आहे, बरोबर. आणि इथे बघा, आपण कुठे होतो, इथे होतो. इथे बघा, पहिल्यांदी काय आहे, ए आहे, सेकंड मध्ये बी आहे आणि थर्ड सी आहे आणि लास्ट मध्ये जो 5वा एम्प्लॉय आहे ते जमा.
पहिल्यांदा एक्स आहे, मध्ये बी आहे आणि लास्ट मध्ये झेड आहे. मग आता जशी मी ही क्युरी रन केली तर मला 2 डेटाबेस शो होणार किंवा 2 एम्प्लॉई शो होणार. झाले इथे एबीसी आणि एक्स बी झेड. का झाले की आपण इथे सांगितलंय पहिल्यांदा काही पण असू दे काही प्रॉब्लेम, लास्टला काही पण असू दे काही प्रॉब्लेम आहे का, आणि मध्ये फक्त काय पाहिजे, बी पाहिजे. मग हाच मेथड आपली जी काही सर्चिंग मेथड असते त्या मेथड मध्ये असं यूज केलं जातं. जसे की पहिलं लेटर काय पाहिजे त्यांना, रिअलमीचं आरई असलं तरी चालेल, सेकंडचे बाकीचे चुकीचे असले तरी काय प्रॉब्लेम. ठीक आहे. आता हा फंड आपण एखाद्या वेळेस प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट केला तर तिथे तुमचा अजून पॉईंट क्लिअर होईल. आता जस्ट समजलंय सर्चिंग साठी लाईक कीवर्ड यूज करतो. ठीक आहे. लाईक नंतर अजून ठीक आहे, हे झालंय हे झालंय हे झालंय. आता इथे राहिलाय ग्रुप बाय. ओके, जस्ट मी तुम्हाला ग्रुप बाय बद्दल सांगतो. लास्ट पॉइंट राहिला आपला असं मला वाटतंय तो. जस्ट लाईक कीवर्ड आपण इथे राईट करू आणि लास्ट कोणता राहिला आपला आता इथे ग्रुप बाय राहिलाय. ओके, आता ग्रुप वाय काय करतो मी ते सांगतो. पहिल्यांदा सगळा डेटा तुमच्या पुढे मी शो करतो टेबल मधला. क्रिएट केला टेबल, टेबल मधला आलो, 5 टेबल झाले इथे, 5 डेटा शो झाले. ठीक आहे. आता मला सांगा जे तुम्हाला हे एम्प्लॉय शो होतात, किती एम्प्लॉय आहेत, 5 एम्प्लॉय. 5 एम्प्लॉय पैकी 2 एम्प्लॉय किंवा 2 डिपार्टमेंट सेम आहे. किती तर सेम. जसं की मला काय करायचे आता की माझ्या टेबलमध्ये किती डिपार्टमेंट आहेत ते मला शो करायचे. तर काय करणार मी, तुमच्या भाषेत सांगा, तुम्हाला आतापर्यंत जे क्युरी माहिती मला ते सांग. काय करणार की मला जेवढे डिपार्टमेंट आहेत तेवढे डिपार्टमेंट मला शो करायचे. तर त्यासाठी क्युरी काय आहे, झालं नाही तुमच्या सिलेक्टची क्युरी. जस्ट आता हे लाईक कीवर्ड सांगितलं, मला फक्त एम्प्लॉय डिपार्टमेंट नावाचा कॉलम सिलेक्ट करायचा आहे. माहित आहे कुणाला, तुम्हाला माहिती आहे, शिकवलं नाही का, म्हणा सर. नाही तुम्ही, मी शिकवलं ना आज मी सांगितलं ना तुम्हाला लाईक कीवर्ड, तुम्ही अजून पुन्हा पुढे तरी जाऊन म्हणणार आम्हाला लाईक कीवर्ड शिकलेला नाही, कारण तुम्ही घरी गेल्यानंतर प्रॅक्टिसच केली नाही. ओके, नाही माहिती, मला सांगा, मला एम्प्लॉय नावाचा टेबल सिलेक्ट करायचा, क्युरी सांगा. चला ही काय ना तुम्ही सांगा, सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएम. क्युरी रन केली की मला काय होणार आहे, अख्खा टेबल शो होणार. पक्का, ठीक आहे, हे नॉर्मल आहे. ओके, आता तुम्हाला सीएसएस शिकलात तुम्ही, पक्का. सीएसएस फाईल मध्ये सरने असं काहीतरी सांगितलं असेल, स्टार. तुम्हाला डबल दाखवायला सीएसएस कडे जावं लागेल. स्टार कर्ली ब्रॅकेट ओपन, अरे 8 नाही, स्टार कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि तिथे असं काहीतरी पॅडिंग मार्जिन 0 केलं असेल. मग स्टार म्हणजे मला काय ते सांगा. ऑनलाईन मध्ये ठीक आहे, तुमच्याकडून सांग, तुम्ही सांगितलं एकदम, तुम्हाला काय बोललंय, छोटे छोटे पॉईंट तुमचे क्लिअर पाहिजे. आता स्टार म्हणजे काय, सर स्टार म्हणजे स्टारच. निकिता बरोबर, स्टार म्हणजे ऑल, ऑल पण म्हणू शकतो किंवा मल्टिपल सिलेक्ट. अनिकेत मल्टिपल सिलेक्ट आपण कसं म्हणणार, युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणू शकतो ना. युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजे काय की तो सगळं सिलेक्ट करतो. मग आता इथे जी आपण क्युरी राईट केली, मी इथे राईट करतो डबल तुमच्यासाठी. आता जशी की मी इथे क्युरी राईट केली आताच, जस्ट सिलेक्ट स्टार. स्टार म्हणजे काय, सगळं. काय स्टार म्हणजे, मग इथे काय करलंय, तू सिलेक्ट कर सगळं. फ्रॉम म्हणजे काय, कुठून, तू सिलेक्ट कर सगळं कुठून, एमपी टेबल मधून. समजते ना, तू सगळं सिलेक्ट कर कुठून, सिलेक्ट कर सगळं. स्टार म्हणजे काय, सगळं किंवा युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणतात त्याला. कुठून कर, एम्प्लॉय टेबल मधून. मग आपण ही क्युरी राईट केल्यानंतर काय होतं माहितीये की जेवढा एम्प्लॉय नावाच्या टेबल मध्ये डेटा आहे तो सगळा डेटा आपल्याला काय भेटतो, भेटतो सगळं बरोबर. बट मला काय करायचंय,
की जो एम्प्लॉय नावाचा कॉलम आहे त्या कॉलम मधला डेटा पाहिजे फक्त. मग त्यासाठी तुम्ही काय करणार माहितीये, हीच क्युरी असणार सेम सिलेक्ट, पण सगळं नाही करायचं. सगळं करायचे का आपल्याला, काय करायची फक्त ते नाही. मला सांगा आता इथे ह्या क्युरीचं मिनिंग काय आहे, सिलेक्ट कर सगळं फ्रॉम कुठून, एम्प्लॉय टेबल, बरोबर. मग मी काय सांगतो इथे, सिलेक्ट कर. आपल्याला सगळं सिलेक्ट नाही करायचं, आपल्याला काय सिलेक्ट करायची, एम्प्लॉय नावाचा कॉलम. मग इथे काय करणार मी, EMP अंडरस्कोर कुठून कुठून करायची, EMP टेबल. झाली क्युरी झाली इथे. आणि ही क्युरीला मी कॉपी करून पेस्ट करतो कुठे, आपल्या वर्क बेंच मध्ये. आलो, क्युरी पेस्ट केली आणि त्या क्युरीला रन करून दाखवतो काय आले, एम्प्लॉय कॉलम आला. पक्का समजतंय, थोडं थोडं, जास्त नाही. मी म्हणत नाही 100% समजावं तुम्हाला. मग आता मला सांगा, एकदा डबल मी तो सगळा डेटा शो करतो. मला फक्त सॅलरी पाहिजे, म्हणा नाही, मला सॅलरी आणि नेम, एम्प्लॉयचं नाव आणि सॅलरी पाहिजे. सांगा सर, तुम्ही आता चुकीचं करतात हे, आहे ना, की हमको तर आम्हाला एकच सांगितलं, तुम्ही तर एकच सांगितलं, आम्हाला 2-2 कॉलम सिलेक्ट करायला होतात. अन्याय आहे ना, है ना. ठीक आहे, आता इकडे डबल आलो. मी काय सांगतो इथे, सिलेक्ट कर. काय सिलेक्ट कर माहितीये, सगळं नाही करायचं, त्यामुळे मी स्टार देणार का नाही. तुला काय करायची, सिलेक्ट एम्प्लॉय अंडरस्कोर, अजून तुला सिलेक्ट करायची सॅलरी. फ्रॉम, फ्रॉम म्हणजे काय, कुठून कुठून करायचे, EMP टेबल. ही क्युरी मी कॉपी केली, ठीक आहे, आणि इकडे येऊन मी पेस्ट केली. झालंय, आले 2 टेबल. ठीक आहे, आता मला क्युरी ऑनलाईन मेंबर राईट करते मेसेज बॉक्स मध्ये. जस्ट मला ऑनलाईन मेंबर सर्वांनी करायची. मी एकदा चेक करणार आहे कुणाकुणाला जमती. कॉपी पेस्ट करू नका एकमेकाची. मला पाहिजे एम्प्लॉय ID आणि एम्प्लॉयचा नंबर, एम्प्लॉय ID आणि एम्प्लॉयचा नंबर, मोबाईल नंबर. सांगा क्युरी ऑनलाईन मेंबर, ऑफलाईन मेंबर, तुम्ही सांगा मला. ऑनलाईन मेंबर तोवर मेसेज बॉक्स मध्ये राईट करतात, आपण चेक करू कुणाकुणाला जमते. ज्याला नाही जमणार, प्रॅक्टिस करून पण नाही जमलं ना, बिंदास माझ्याकडे. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. ऑनलाईन मेंबरच हुशार आहे, ऑफलाईन मेंबर थोडे कन्फ्युज होत आहे ना. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन येतात, तसं नाही करू, ऑफलाईन आहे. ओके, ठीक आहे. आपण जाऊ आपल्या इकडे डेटाबेस मध्ये, सगळा डेटा शो केला. आता माझी रिक्वायरमेंट आहे, मला फक्त डिपार्टमेंट पाहिजे. कोणते सांगा क्युरी. थांबा, मला राईट करून द्या बरं का, स्पेलिंग चुकते. सिलेक्ट EMP डिपार्टमेंट फ्रॉम EMP. काय भेटेल मला, आउटपुट सांगा काय झालं, एम्प्लॉय डिपार्टमेंटचा. पक्का, मला विश्वासच नाही, मी रन करून चेक करणार. केला रन, आलाय डिपार्टमेंट. कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत आपल्याकडे, AB आणि 4च आहेत ना. मला इथे 5 डिपार्टमेंट कसं काय दिसतं, 5 डिपार्टमेंट आहेत, 5 डिपार्टमेंट आहेत, 4च आहेत. ऑनलाईन मेंबर किती डिपार्टमेंट, 4 की 5, 4 आहेत. पक्का, दोघं एका डिपार्टमेंटला ना. म्हणजे इथे डिपार्टमेंट किती आहेत आपल्याकडे, 4 डिपार्टमेंट. कोणते कोणते, ABCD. मग ABCD का, ओके. मग इथे A डबल का आलाय, दोन. मग मला काय करायचंय की जे डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत, आता हा डुप्लिकेटच झाला ना, ह्या दोघांपैकी 2 आहेत, ह्या दोघांपैकी एक कोणतरी चोर आहे किंवा एक डुप्लिकेट आहे ना. मला तो डुप्लिकेट नाही पाहिजे, रिमूव्ह करायचे, डेटाबेस मधून रिमूव्ह करायचे, है ना. म्हणजे लॅपटॉप चालला नाही की तू लॅपटॉप फोडतो, असं बरं. गाडी नाही, गाडी चालू नाही झाली की गाडी फेकून देतो का, तो सर्व्हिस मध्ये देतो.
सर्व्हिसिंगला देतो, बरोबर ना? अरे ठीक आहे, ओके. मग मला काय करायची, जे डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत ते डुप्लिकेट व्हॅल्यू मला पाहिजेत का, रिमूव्ह करायचे. मग त्यासाठी आपल्याला डेटाबेसने किंवा वर्क बेंच ज्यांनी बनवलंय किंवा मायस्क्यूएल ज्यांनी बनवलंय त्यांनी इथे ग्रुप बाय बनवलंय. काय बनवलंय, ग्रुप बाय. मग इथे बघा, मी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय एम्प्लॉय डिपार्टमेंट फ्रॉम एम्प्लॉय टेबल सिलेक्ट, मी इथे करतो स्टार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. अरे माझे पण क्युरी, ओके क्युरी काय आहे, सिलेक्ट स्टार, सिलेक्ट फ्रॉम केले डायरेक्ट त्याने ना. ओके, आपण इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय केले, सगळा डेटा येणार आहे. ओके, त्याच्या पुढे मी काय करतो, इथे ग्रुप बाय करतो. काय केलंय मी, ग्रुप बाय, पुढे बाय, कुणाचा ग्रुप बाय पाहिजे आपल्याला, जो काही एम्प्लॉय अंडरस्कोर मेंट नावाचा टेबल आहे त्याचा आपल्याला पाहिजे ग्रुप बाय पाहिजे. आता हा ग्रुप बाय काय करतो आपण चेक करू, एकदा रन केलं की तुम्हाला समजून जाईल. क्युरीला एरर आला डायरेक्ट का, ठीक आहे. मी इथे एम्प्लॉय डिपार्टमेंट राईट करतो, कारण आपल्याला एम्प्लॉय डिपार्टमेंट नावाचा कॉलमच पाहिजे आहे. तर आलेत मला इथे सगळे डिपार्टमेंट, किती डिपार्टमेंट, डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह झाली, डायरेक्ट गायब झाली ना गायब. समजलंय, ग्रुप बाय काय करतो, डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह करतो. काय करतो, डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह करतो. जसं की आपण अजून एक एक्झाम्पल पाहिजे असेल तर मी काय करतो, हा एक अजून एक डेटा इन्सर्ट करतो. नाही, अजून एक युजर काय केला, मी इन्सर्ट केला, त्या टेबलला मी सिलेक्ट करतो. आता टेबलमध्ये डेटा किती असणार आहेत आपल्याकडे, 6 आहेत आपल्याकडे. पण इथे बघा, आता जे ABZ नावाचे एम्प्लॉय आहेत त्या दोघांची काय, त्याची दोनदा एंट्री आहे ना. मग जसं मी आता इथे बघा, जसं मी सिलेक्ट स्टार फ्रॉम केलं पण तो पण युजर आला मला दोनदा, आहे ना. क्लासमध्ये त्याचं दोनदा ऍडमिशन झालंय किंवा कंपनीमध्ये त्याचं दोनदा ऍडमिशन झालंय, पण मला पाहिजे आमच्या कंपनीमध्ये किती माणसं काम करतात. मग जो डुप्लिकेट व्हॅल्यू आहे ते डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह झाली पाहिजे, त्यासाठी काय असतो आपल्याकडे, ग्रुप बाय असतो. जसं की मी क्युरीला रन करतो, ठीक आहे. जसं की आपण आतापर्यंत, ठीक आहे, एम्प्लॉय नेमवर तुम्हाला दाखवतो, डिपार्टमेंटच्या ऐवजी तुम्हाला नेमवर व्यवस्थित समजेल. आता इथे बघा, AXBZ नावाचे स्टुडंट किती, एम्प्लॉय किती, जसे मी ग्रुप बाय एम्प्लॉय नेम राईट केलं आणि ह्या क्युरीला रन केलं तर एम्प्लॉय किती आलेत माझ्याकडे, 5. जे डुप्लिकेट व्हॅल्यू होती ती काय झाली, समजलं ग्रुप बाय म्हणजे काय, पक्का झाले. कीवर्ड आपले किती, ग्रुप, अरे बाय आहे ना. ओके, की माझ्याकडे टेबल 100% नेस्टेड क्युरी समजली, ठीक आहे ना. आता आपण जाऊ डायरेक्टली कोडिंग करेल. ऑलरेडी आपल्याकडे 2 टेबल आहे, हा तुम्हाला कॉपी करून पेस्ट करू तुम्हाला पाठवू मी. ऑनलाईन मेंबर हवंय का तुम्हाला, हे मी रिमूव्ह करणार आहे, पाठवायचे. अरे दोन्ही बेसला पाठवायला लागेल मला आता. ठीक आहे, आणि ह्याला मी करतो आता रिमूव्ह केलं. आता मला एक नवीन डेटाबेस बनवायचा आहे, तर त्यासाठी क्रिएट टेबल, अरे टेबल नाही ना, डेटाबेस बनवायचा आहे. क्रिएट डेटा बेस, त्यांना नाव काय द्यायचं बरं, ए नाव देऊ, नाही इथे आपण देऊ डेमो 0001. लय मोठं झालं का, छोटं करू, 100. डेटाबेस बनवला झाला, सक्सेसफुली क्रिएट झाला. अरे चेक करूया एकदा, आहे ना, कन्फर्म. इथे आपल्याला मेसेज दाखवता ना, ते मी हाईड केलंय. ठीक आहे, डेटाबेस क्रिएट झालं. त्यानंतर डेटाबेसला मी यूज करतो जसं की डेमो 100 केला यूज. ओके, काही प्रॉब्लेम नाही, डेटाबेस यूज झाला. आणि त्या डेटाबेसच्या आतमध्ये मला 2 टेबल बनवायचे, जसं की क्रिएट
टेबल. त्याला नाव देऊ आपण ए नाव दिलं चालेल. ठीक आहे, मी ए नाव देतो. क्रिएट टेबल ए किंवा टेबल 1 देऊ आपण. ठीक आहे, तुम्ही पण म्हणता टेबल 1 आहे ना. टेबल 1 ओपन करली क्लोज करली. त्यामध्ये काय असणार आहे, युजर्स नावाचा टेबल बनवणार. ओके, आणि त्या युजर्स नावाच्या टेबल मध्ये काय असणार माहितीये की इथे असणार युजर अंडरस्कोर आयडी. आयडीचा टाईप त्याला प्रायमरी की का देतात, काय विचारलंय मी. आतापर्यंत तुम्ही डेटाबेस शिकलात, आतापर्यंत जेवढे तुम्ही प्रोजेक्ट बनवले त्यात तुम्ही प्रायमरी की यूज केली, का देतात. सरने दिली म्हणून आम्ही पण दिली असं. ऑनलाईन मेंबर सांगा बरं तुम्ही. ऑप्शन नाही आपल्याकडे. नल व्हॅल्यू, त्यानंतर आयडी निकिता बरोबर आहे, निकिताचं आयडी काय युनिक बनवण्यासाठी. आणि ऑटो काय ऑटोमॅटिक अरे प्रायमरी की ह्यासाठी असते. काल मी तुम्हाला कोणत्या 2 टॉपिक वर स्टडी करून यायला सांगितलं होतं, प्रायमरी की आणि फॉरेन केलाय वाटतंय तुम्ही. अरे एकदम मस्त. ओके, मला काय अडचण नाही, जस्ट तुम्हाला काय बोललो तुम्ही केला तर समजेल, नाही केला तर नाही समजणार. ओके, प्रायमरी की कशासाठी असते मी ते एकदा डबल सांगतो. युनिक आयडी बनवण्यासाठी. म्हणजे आपण एकदा 1 नंबरची आयडी बनवली की त्या नंबरचा युजर परत क्रिएट होणार आहे का, एकदाच होणार आहे. आणि ऑटो इन्क्रीमेंट कशासाठी की ती आयडी ऑटोमॅटिकली 1 नि काय व्हावं इन्क्रीज होणार. बस. त्यानंतर युजर अंडरस्कोर नेम घेतो. नेमला टाईप दिला मी ते व्यारकॅर किती द्यायचा 100. झाला टेबल आपला युजर नावाचा टेबल. बस एवढाच कर, जास्त नको अजून कॉम्प्लिकेट मध्ये जायचं. आणि एक दुसरा टेबल असेल कोणता, सॅलरी नावाचा. आणि सॅलरी मध्ये काय असणार इथे, सॅलरी आयडी. आणि दुसरं काय असेल इथे सॅलरी असणार. आणि सॅलरीचा टाईप कोणता असणार आहे, कोणता इंट असणार. ओके, झालेत आपले हे 2 टेबल. अजून क्रिएट नाही केले बरं का, जस्ट मी राईट केले. तर आता आपल्याला काय करायची माहिती आहे, आपल्याकडे 2 टेबल आहेत. एक युजर नावाचा टेबल आहे आणि सेकंड सॅलरी नावाचा टेबल आहे. मला काय करायचंय, जो युजर नावाचा टेबल आहे आणि जो सॅलरी नावाचा टेबल आहे ते कनेक्ट करायचे. काय करायचे, मला कनेक्ट करायचे. कसे कनेक्ट करायचे, दावेने बांधायचे, वायरने बांधायचे, का केबलने बांधायचे, का फेविकॉल आहे कुणाकडे त्याने चिटकवायचे. हा ठीक आहे ना, तसं नाही ना. आपल्याला हे 2 टेबल काय करायचे, कनेक्ट करायचे. मग कनेक्ट करायचे म्हणजे काय, सिस्टीम म्हणते फॉरेन की. ओके, जस्ट समजून घ्या. मी कॉम्प्लिकेट मध्ये नाही जाणार, तुम्हाला एकदम इझी वे मध्ये सांगणार. आता हे दोन्ही टेबल कनेक्ट करायचे असेल तर काय करायचं, जो हा युजर नावाचा टेबल आहे तो मला काय करायचा, सॅलरी नावाच्या टेबल मध्ये कनेक्ट करायचा आहे. ओके ना, म्हणजे काय, युजर काय सॅलरीला कनेक्ट झाला आणि सॅलरी काय युजरला कनेक्ट झाला. नाही तर एक अशी कहावत आहे ना काहीतरी, टरबूजवर चाकू पडला काय आणि चाकूवर टरबूज पडला काय, कापणार आहे कोण. मग त्याच प्रकारे युजरनी सॅलरीला कनेक्ट केलं किंवा सॅलरीने युजरला कनेक्ट केलं, दोन्ही टेबल काय होणार आहेत, कनेक्ट होणार. ठीक आहे, मग हे टेबल कनेक्ट करण्यासाठी काय करायचं, जो युजर आयडी आहे ना तो युजर आयडी ऍज अ सॅलरी नावाच्या टेबलमध्ये कॉलम बनवायचा आणि त्याला टाईप द्यायचा इंट. सर आता इथे काय झालं समजलं नाही है ना. आता जो हा इकडे आयडी होता, युजर आयडी होता, काय झाला, हा युजर आयडी होता, तो कुठे गेला, सॅलरी नावाच्या टेबलमध्ये गेला, कॉलम म्हणून कुठे गेला, सॅलरी. जसं की एखादा USA वरून एक माणूस आपल्या भारतात आला तर तुम्ही त्याला काय म्हणतात, फॉरेनर आला.
बरोबर ना. मग त्याच प्रकारे जो हा युजर आयडी होता त्याच्या टेबलमध्ये कोण आहे तो प्रायमरी की. जसा तो सॅलरी नावाच्या टेबलमध्ये आला तर कोण झाला फॉरेन की झाला. फंडा समजला. आणि कनेक्ट करण्यासाठी काय करायचं की जो एखाद्या टेबल मधली आयडी घ्यायची आणि ती आयडी कुठे करायची दुसऱ्या टेबलमध्ये कॉलम म्हणून राईट करायची. ठीक आहे. अजून मी कॉम्प्लिकेट मध्ये गेलं समजणार नाही. जस्ट एवढं कनेक्ट एवढं आपण राईट केलं की दोन्ही टेबल काय झाले आता इथे. करू टेबल क्रिएट आता. झाला युजर नावाचा टेबल, सॅलरी नावाचा टेबल झाला. ठीक आहे. आता दोन्ही टेबल मध्ये मी डेटा इन्सर्ट करतो. इन्सर्ट इंटू पहिला युजर करतो, युजर्स आहे ना, राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड. बरोबर ना. अरे आत्ताच एरर आलता, डबल कोड मध्ये नसतं. तुम्ही काय रे यार. ओके. इथे फक्त आपल्याला युजर नेम राईट करायचं. त्यानंतर इथे कोणता कीवर्ड व्हॅल्यू. राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. डबल कोड मध्ये युजरचं नाव काय ठेवायचं एबीसी. झाला आपला हा डेटा इन्सर्ट. पक्का. ठीक आहे. करू एकदा. ठीक आहे. अजून त्यासारखे पण 4-5 बनवू आहे ना. रन केली की रन झाली. दुसरा युजर आहे कोणता XY, त्याला पण आपण इथे क्रिएट. त्यानंतर अजून एक युजर बनवू आपण PQR नावाचा. ओके. आणि अजून एक बनवू आपण ओम नावाचा. ओके नाही. अरे ना ओम नाव जे लगेच रागून आहे ना, ते आपण इथे असं राईट करू ST. ठीक आहे. जस्ट आपल्याकडे जेवढे एम्प्लॉय आहेत तेवढे बस झाले इथे. एकदा मी त्याला युजरला सिलेक्ट करून चेक करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम कॅपिटल मध्ये राईट करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स. क्युरीला रन. किती युजर आहेत आपल्याकडे 3 युजर. पक्का झाले. आता मी काय करतो इथे जो आपला सॅलरी नावाचा टेबल आहे त्या टेबल मध्ये मी डेटा इन्सर्ट करतो. तर इथे सॅलरी नावाचं टेबल आहे आणि त्यामध्ये आम्हाला इन्सर्ट करायची काय काय माहितीये. काय काय करणार फक्त सॅलरी. आणि हा कॉलम कशात ठेवलाय मग युजर आयडी करणार. ओके. कारण ह्यामध्ये आपण कॉलम बनवला ना युजर आयडी, आणि ही सॅलरी आयडी ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. मग इथे आपल्याला राईट करायला लागेल युजर अंडरस्कोर आयडी आणि सेकंड सॅलरी. आणि इथे सांगा तुम्ही युजर आयडी किती स्टोअर करायचं. त्याला टाईप कोणता दिला, इंट दिलाय ना तुम्ही. जसं की मी देतो आयडी त्याची 3 दिली आणि त्याला 3 नंबरच्या युजरला सॅलरी किती टाकायची. 3 नंबरचा कोण आहे PQR ला किती सॅलरी द्यायची. बस ना 2000. बस नको लय रागून आहे ना. इन्सर्ट केली की झाली इन्सर्ट. त्यानंतर 1 नंबरचा युजर आहे त्याला पेमेंट देऊ आपण 1000 रुपये. इन्सर्ट केली की त्यानंतर 2 नंबरचा जो युजर असेल त्याला आपण पेमेंट देऊ किती 3000 दिलं. ओके. आणि डेटा मी काय केलं इथे इन्सर्ट केलं. एकदा चेक करतो डेटा इन्सर्ट झालाय का. क्युरी काय राहणार पाहण्यासाठी सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी. क्युरीला रन करतो मी, एकदा चेक करतो. ब्राउझरला आलं इथे सॅलरी आयडी 1 2 3 आणि इथे काय आलं युजर आयडी 3 1 असं काहीतरी आलंय. बरोबर. 2 टेबल शो झाले आता. ओके ना. पाहून घ्या. दिसतंय तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होत असते. ओके झाले ना 2 टेबल बनवले. ठीक आहे. एकदा पुढे युजर नावाचा टेबल. आता मला सांगा ABC ला पेमेंट किती. ठीक आहे. बरं ABC आहे इथे, त्याची आयडी किती 1 आहे. तुम्हाला कोणता टेबल दाखवू मी सॅलरी टेबल दाखवू. सांगा ABC ला पेमेंट किती. पक्का. तुम्ही काय केलं ह्या आयडी वरून चेक केलं. आता तुम्ही असं मॅन्युअली चेक करता, पण आपल्याला क्युरी राईट करायची. काय करायची आपल्याला क्युरी. काय राईट करायची माहितीये की आपल्याला काय काय भेटलं पाहिजे माहितीये ह्या दोन्ही टेबल मधून डेटा आला पाहिजे. काय काय आला पाहिजे माहितीये. पहिला तर युजरचा इथे मी राईट करतो युजर अंडरस्कोर आयडी आला पाहिजे. त्यानंतर मला आला पाहिजे
सॅलरी आय डी. त्यानंतर मला आलं पाहिजे युजर आणि ते आला मला पाहिजे त्या युजरची सॅलरी किती आहे ती सॅलरी आली पाहिजे. बरोबर. आता युजर आय डी कोणत्या टेबलमध्ये युजर टेबलमध्ये, सॅलरी आय डी कोणत्या टेबलमध्ये सॅलरी टेबलमध्ये, युजर नेम कोणत्या टेबलमध्ये युजर आणि सॅलरी. म्हणजे हे दोन्ही टेबल मधून आपल्याला डेटा काय करायचा आहे घेऊन यायचा आहे. बरोबर ना. मग त्यासाठी आपल्याला एक नेस्टेड क्युरी राईट करणार. जसं की मला सांगा मला युजर नावाच्या टेबल मधून डेटा घेऊन यायचा तर क्युरी काय राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स है ना. हा काय झाला युजर नावाच्या टेबल मधून सगळा डेटा घेऊन येणार. बरोबर. बट आपल्याला काय करायचंय सॅलरी नावाच्या टेबल मधून पण डेटा घेऊन यायचा. कुठून सॅलरी नावाच्या टेबल. मग त्यावेळेस काय करायचं माहितीये की दोन टेबल मधून डेटा आणायचा असेल तर एक जो काही मेन आपला टेबल असणार आहे तो टेबल असा राईट करून घ्यायचा. घेतला. त्यानंतर ह्या स्टारच्या पुढे कोमा द्यायचा दिला आणि त्या स्टारच्या पुढे एक ओपन ब्रॅकेट राईट करायचं. समजलं ना. आणि त्यामध्ये आपली क्युरी राईट करायची. कोणती क्युरी माहितीये की आपल्याला सॅलरी टेबल म्हणजे दुसऱ्या टेबल वरून कोणता डेटा आणायचा. मग जसं की मला आणायचा आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणत्या टेबल मधून सॅलरी नावाच्या टेबल मधून. काय आणायची तुला वेअर. वेअर म्हणजे काय कंडिशन आली. काय कंडिशन लावायची माहितीये तू डेटा घेऊन ये सॅलरी नावाच्या टेबल मधून पण डेटा कसा घेऊन यायचा माहितीये की जो युजर्स नावाचा टेबल आहे त्या युजर नावाच्या टेबल मधून जो युजर आयडी आहे तो आयडी आणि सॅलरी नावाच्या टेबल मध्ये जो युजर आयडी आहे तो आयडी मॅच झाला तरच डेटा काय करायचा घेऊन यायचा. समजतं इथे काय केलंय. जस्ट तुम्ही एवढाच विचार करा. बरं हा क्युरी कळतील तुम्हाला. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर सगळा डेटा येणार आहे आणि हा काय झाला आपला पहिला टेबल झाला. आणि दुसऱ्या टेबल मधून डेटा आणायचा असेल तर स्टारच्या पुढे कोमा द्यायचा. दिला कोमा आणि त्या कोमाच्या पुढे राऊंड ब्रॅकेट ओपन करायचा आणि त्यामध्ये क्युरी राईट करायची. तिथे काय केलंय सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी नावाच्या टेबल मधून डेटा घेऊन ये. काय डेटा घेऊन ये वेअर जो युजर नावाच्या टेबल मध्ये आयडी आहे युजर आयडी तो आयडी आणि सॅलरी नावाच्या टेबल मध्ये जो युजर आयडी ते दोन्ही काय झाले पाहिजे मॅच झाले पाहिजे. तो डेटा काय करतो घेऊन. समजतंय का. ठीक आहे. कन्फ्युज होतात तुम्ही. ठीक आहे. जस्ट तो डेटा आणलाय कोणता सॅलरी नावाचा. बरोबर ना. किंवा मी इथे राईट करतो फक्त स्टारच्या जागी सॅलरी. आता सगळा डेटा घेऊन येणार आहे का नाही. फक्त तो काय घेऊन येणार आहे आता सॅलरी. आणि जो काय तू सॅलरी घेऊन येणार आहे तो सॅलरी काय करतो माहितीये अस टोटल नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा. आता इथे कन्फ्युज होतात. जस्ट तुम्हाला ही क्युरी मी रन करून दाखवतो. ओके समजून नाही. जस्ट ही क्युरी कॉपी केली मी आणि ही क्युरीला मी रन करतो. काय आलं मला टोटल. ठीक आहे. एकदा मी चेंज करतो इथे तुम्हाला टोटल म्हणून तुम्ही मला सांग टोटल कुठून आला आहे ना. आता ही क्युरी मी रन करतो. ओके आता सांगा काय आले. एक नंबरचे युजर आहे त्याचे नाव एबीसी आहे. त्याला पेमेंट किती 1,00,000 नाही 1,000 आहे. XYZ नावाचा जो एम्प्लॉई त्याला पेमेंट किती 3,000 आणि PQR ला सॅलरी नावाचा टेबल वेगळा होता आणि युजर नावाचा टेबल पण आपण दोन्ही डेटा फिल्टर करून आपल्याला एक रिझल्ट शो केलाय. अंदाज लागलाय थोडा थोडा. ठीक आहे. कन्फ्युज झालात मला माहिती आहे. अरे 100%